बाभुळगाव शहरात पकडलेले कुत्रे नसबंदी विनाश सोडले जात आहेत. बाभुळगाव शहरात वाढता कुत्र्यांचा हैदोस आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी बाभुळगाव नगरपंचायतीने हाती घेतलेली मोकाट कुत्रे नसबंदी मोहीम सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अत्यंत गाजावाजा करून पकडलेल्या शेकडो कुत्र्यांना कोणतीही शस्त्रक्रिया न करताच सोडून देण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या मोहिमेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार तर झाला नाही ना, अशी चर्चा आता संपूर्ण बाभुळगाव शहरात रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाभुळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नगरपंचायतीने तातडीने पावले उचलत नसबंदी मोहिमेची घोषणा केली. यासाठी विशेष पथके नेमून बाभुळगाव शहरातील गल्लीबोळातून मोठ्या कष्टाने कुत्रे पकडून एका सुरक्षित ठिकाणी जमा करण्यात आले होते. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे सुरुवातीला नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत होता. आता एक विचित्र वळण आता मात्र समोर आले आहे. जमा केलेल्या सर्व कुत्र्यांना नसबंदीची प्रक्रिया पूर्ण न करताच पुन्हा शहरात मोकळे सोडून देण्यात आले. ज्या उद्देशासाठी हजारो रुपये खर्च करून ही यंत्रणा राबविली गेली तो हेतूच साध्य झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कुत्रे पकडण्यापासून ते त्यांच्या देखभालीपर्यंत झालेल्या खर्चाचे काय? जर नसबंदी झालीच नाही तर मग कागदोपत्री हा खर्च कोणाच्या खिशात गेला, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाच्या या अजब गजब कारभारामुळे मोहिमेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कुत्रे पकडून पुन्हा तसेच सोडायचे होते तर हा सगळा बनाव कशासाठी, असा सवाल आता संतप्त नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की नगरपंचायत प्रशासन या गंभीर प्रकरणावर काय स्पष्टीकरण देते आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते.